उजनी कालवा विभागाच्या 2 खोल्यांना भीषण आग, महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स आणि प्रकरणे जळून खाक। सोलापुरातील मौलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील 2 खोल्यांना अचानक आग लागल्याने महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स आणि प्रकरणे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 11:30च्या सुमारास घडली। या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या होडगी रोडवरील अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले। आगीचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत। घटनास्थळी उपस्थित असलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी अधिक माहिती दिली। या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांना पत्रकारांनी माहिती विचारली। त्यांनी 25-30 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड या आगीत जळाले असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचे स्पष्ट केले। माझं नाव अच्युत दुधाळ। आज सकाळी 11:33 रविवारपेठ अग्निशमन केंद्र या ठिकाणी 101ला फोन आला की गुरुनानक चौक जलसंपदा विभाग या ठिकाणी आग लागलेली आहे। तर त्यांनी तात्काळ मला ओव्हरवरती कळवलं। मग इथं होडगी नाके जवळ स्टेशन असल्यामुळे होडगी नाकेची आम्ही गाडी त्या ठिकाणी लगेच पाठवली। त्या ठिकाणी होडगी नाक्याची गाडी आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोर रूमला आग लागलेली आहे। तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विझवलेली आहे पूर्ण आता। पण आग मोठी असल्यामुळे अजून एक आम्ही अजून एक गाडी त्या ठिकाणी बोलवली होती। 2 गाडीने आता संपूर्ण आग विझवलेली आहे। पूर्ण आग विझली, आता फक्त पुलिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे। बरं, अजून आम्हाला असं दिसण्यात आलं की याच्या अगोदरपासूनच इथं जाळण्याचा प्रयत्न चालू होता, कागदपत्र वगैरे पडले जाळून हे केलेलं, मग ह्याच्यातूनच आग पसरली असं वाटतं का? असं काही सांगता येणार नाही, कारण का त्यांनी ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं होतं। आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळवलं होतं। याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी, परंतु असं काय आम्हाला अगोदरची काय माहिती नाही। मग ह्याचं नेमकं कारण कळालं का आपल्याला? काय समजलेलं नाही। त्यांचे कोणी आहे त्यांना पण आम्ही काही विचारले नाही अजून त्याच्यामध्ये काय ते। त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे का? त्यांची कागदपत्र आहेत, ऑफिशियल त्यांचं नाव असलेलं आहे त्याच्यामध्ये। आता बाकीची माहिती त्यांना एकदा विचारून घ्यावं लागेल काय डिव्हिजन बंद झाले होते, बाहेर कोणीतरी साफसफाई करत असताना काय झाले काय समजायला मागले, कारणच काही समजत नाही, कशामुळे काय झालं समजत नाही। तुमच्याकडे इथं आग लावण्याचं दिसतंय, अगोदर कचरा वगैरे जळतायत, पाठीमागे कचरा वगैरे जळत आहे। तुम्ही आता सांगितलं की सिगरेट वगैरे कोणी पितात का? त्यापेक्षा भयंकर प्रकार तर कचरा जाळण्याचा होत असतो इथे, त्यामुळेच ही आग लागल्याचं। सफाई कर्मचारी कोण केलंय का काय? सगळीकडे पाला पाचोळा पण आहे ना, आग लावतात, रोज कचरा जाळतात, प्रदूषण करतात, कोणाचंही लक्ष नाही का? काय नेमकं प्रकार आहे? नाही तसं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।